नमस्कार, मी श्वेता अंकले केएमएम मराठीच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। क्षुल्लक कारणावरून पती पत्नीमध्ये वाद, पतीने केली पत्नीला मारहाण। कुद्रेमणी गावातील ही घटना। मी मुख्यमंत्री असतो तर पोलिसांच्या हातात दिले असते AK-47, देशविरोधी कारवाया करणाऱ्यांना घातल्या असत्या गोळ्या। विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांचे स्फोटक वक्तव्य। दशकांपासून प्रलंबित असलेला सीमावादाचा निर्णय, मराठी भाषिक जनतेला मिळावा न्याय। MES नेत्यांनी केली अजित पवारांना विनंती। आता पाहूयात सविस्तर बातम्या। क्षुल्लक कारणावरून पती पत्नीमध्ये वाद होऊन पतीने पत्नीला मारहाण केल्याची घटना शुक्रवारी कुद्रेमणी गावामध्ये घडली आहे। क्षुल्लक कारणावरून पती पत्नीमध्ये वाद होऊन पतीने पत्नीला मनमानी मारहाण केल्याची घटना शुक्रवारी कुद्रेमणी गावामध्ये घडली आहे। गुरुवारी रात्री नातेवाईकांच्या घरी मटण जेवण केले होते। मुले शाळेला न जाता घरी होती, यामुळे रागावलेला पती एकनाथ महादेव कांबळे आणि त्याच्या बहिणींनी प्रमिला कांबळेला मारहाण केली असल्याचा आरोप प्रमिला कांबळेंनी केलाय। मेरे बेटों को घर में घुसकर देवरानी ने मारा है उसको। मेरे कविता संजय महादेव कांबळे उसने मारा है, मुझे दोनों ने मारा है। संजय ने और कविता ने, देवर ने मारा है, दोनों ने मारा है मुझे। घर में कुछ बेटों के भी पूछो, घर में कोई भी नहीं था, मैं और अकेला मेरा बेटा और मैं ही थी। और उधर आके संजय और कविता उन दोनों ने दोनों लड़कों को और मुझे मारा है, दोनों को मारा है। मेरे बेटों को मारा इसलिए मैंने पूछा कि क्यों मारा मेरा बेटा, क्यों, इसलिए वो गाली दे के मुझे ही मारा है। वो उसको गाली देता है संजय महादेव कांबळे आणि कविता महादेव कांबळे, वो प्रमिला कांबळे। 8 वर्षांपूर्वी एकनाथ कांबळे याचे प्रमिलाशी लग्न झाले होते। घरात छोट्या छोट्या कारणांसाठी एकनाथ कांबळे वाद घालून वारंवार मारहाण करीत असे। गेल्या काही दिवसांपासून त्याच्या बहिणींसह मारहाण करत असल्याचा आरोप प्रमिलाची आई इंदुबाई माळकर यांनी केलाय। इकित बड्याना नाव आकडेन बंदेव ಎಲ್ಲಿಂದ ಆಡ್ಕೂರು ಊರಗಡೆ ಅಲ್ಲಿ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಬಿ ನಾವು ಕೊಟ್ಟೆವು। ಎಲ್ಲಿ ಇದ್ರಾಗ ಚಂದಗಡ ಪೊಲೀಸ್ ಮತ್ತು 100 ನಂಬರ್ಗೆ ಬಿ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಟ್ಟಿವಿ ನಾವು। ಅವ್ರು ಅಂದ್ರೆ ಈ ಕಡೆ ಬಂದು ಹೋಗಿ ಈ ಕಡೆ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಮಾಡಿರಿ, ಈ ಕಡೆ ದಾಖಲೆ ಇದ್ರೆ ಮಾಡ್ರಿ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಹಿಂದಿಂದ ನೋಡ್ತೇವೆ, ಹಿಂಗೆ ಹೇಳಿದಾರ। ಏನಾಗಿದೆ ನಾನು ಇವ್ ಹುಡುಗ ಅವನದಾಕಿ ಹುಡುಗ ಹೋಗಿದ್ದ ತಳಗೆ ಈಕಿ ಮ್ಯಾಲೆ ಇರ್ತಾಳೆ, ಬಿಲ್ಡಿಂಗ್ದಾಗ ಮ್ಯಾಗ ಇರ್ತಾರು। ಮತ್ತು ಈಕಿ ಹುಡುಗಿನ ಏನು ಗಾಳಿ ಈಕಿಗೇನಂತಾನ ನೀ ಒಳಗೇನು ಮಾತಾಡಕ್ದಿದ್ದು ತಳಗೆ ಬಾ, ನಿನಗೆ ಇದು ಮಾಡ್ತೇನೆ। ಅದು शिवी दिलेलं साहेब ते सांगायचं नाही, तुला झवतो म्हणताय, तू खाली ये असं सांगणार। आता सांगायलाच पाहिजे साहेब। हे धरून माझ्या लेकीला 2 ಮತ್ತು ಒಂದ್ಸಲ ಅಂಬಡ್ದಾರ। ಆವಾಗ ನಾವು ಇರಲಿ ಎಲ್ಲಿ ದಿನ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಮಾಡೋದ ಅಂತ ನಾವು ಗಪ್ಕೊಂಡು, ಮತ್ತು ನಮ್ಮ ಈ ಕಡೆ ಏನು ತಿಳಿಯಂಗಿಲ್ಲ, ಈ ಕಡೆದು कुद्रेमणी ಊರದ್ದು ಏನು ತಿಳಿಯಂಗಿಲ್ಲ। मधे लग्न किती वर्ष झालं? 8 वर्ष झाले। 8 वर्षात ಹಿಂಗೆ ಕಿರಿಕಿರಿ ಮಾಡ್ತಾಳೆ। ಗಂಡು ಇದ್ರೆ ಆಕಿ ಇದ್ರೆ आकी की सासू तिची असं हे करतात, तरी बी आम्ही जाऊ दे, भांडणं नको म्हणून आम्ही सगळं सहन केलं सर। 2-3 वेळा पंचमंडळींनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता, पण पुन्हा त्याचा त्रास सुरूच आहे। एकनाथवर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आल्याचे इंदुबाई म्हणाल्या। काकती पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आहे। संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव।
मी मुख्यमंत्री असतो तर सर्व पोलिसांच्या हातामध्ये AK-47 दिली असती. देशविरोधी कारवाई करणाऱ्यांना ते बोलण्याआधी गोळी घालण्यात आली असती, असे स्फोटक वक्तव्य विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केलंय. मी मुख्यमंत्री असतो तर सर्व पोलिसांच्या हातामध्ये AK-47 दिली असती. देशविरोधी कारवाया करणाऱ्यांना ते बोलण्याआधी गोळी घालण्यात आली असती. सर्वांनी जातीपाती विसरून एकत्र येऊन हिंदू समाज उभारावा. आगामी काळामध्ये देशात योगी आणि राज्यात आम्हीच असू, असे विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ म्हणाले. वीर राणी कित्तूर चेन्नम्मांच्या समाधी स्थळाच्या जोड रस्त्यावर हिंदू महागणपती उत्सव समितीने आयोजित केलेल्या दुसऱ्या वर्षाच्या हिंदू महागणपती विसर्जन आणि भव्य शोभायात्रेमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. ನಾನು ಹಾಲ ಮತ್ತದವ ನಾನು ಹಿಂಗಾಯ್ತವ ಇದೇ ರೀತಿ ದಲಿತರು ಅನ್ಕೊಂಡು ಹೋದ್ರೆ ಬಂಧುಗಳೇ ನಮ್ಮ ಭವಿಷ್ಯ ಬಿಟ್ಟು ಬಿಡಿರೋದಲ್ಲ. ಇಡೀ ಹಿಂದೂ ಸಮಾಜ ಒಂದು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ವಿ ಹೊಸ ಸಂಘಟನೆ. ಅದು RCB ಅಲ್ಲ, ಎಲ್ಲರೂ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್, ಸಂಗೊಳ್ಳಿ ರಾಯಣ್ಣ, ಬಾಬು ಜಗಜೀವನರಾಮರು, ಅದೇ ರೀತಿ ಲಿಂಗ ವೀರ ರಾಣಿ ಕಿತ್ತೂರು ಚೆನ್ನಮ್ಮ ಎಲ್ಲಾ ಸಮುದಾಯವನ್ನ ಒಂದು ಮಾಡಿ ಮುಂದಿನ ಗಣೇಶ ವಿಸರ್ಜನೆ ಟೈಮ್ನಾಗ ಎಲ್ಲೇ ಒಂದೇ ಕಡೆ ಕಲ್ಲು ಬಿತ್ತು ಅಂದ್ರ, ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಬಂದಾಗ ಒಂದೇ ಕಲ್ಲು ಬಿತ್ತಂದ್ರ ಸೀದಾ ಅವ್ರ ಜನ್ನತ್. ನಾ ಏನಾರ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆದ್ರ ಎಲ್ಲಾ ಪೊಲೀಸ್ ಕೈಗೆ AK-47 ಕೊಡ್ತೀನಿ, ಫುಲ್ ಪರ್ಮಿಷನ್ ಕೊಡ್ತೀನಿ. पाकिस्तान जिंदाबाद हमों मतलब डम 72 हुन्नरों को सेवा करने के लिए जाओ. ಹಿಂದೂಗಳ ಜಾತಿ ಬಿಟ್ಟೆಲ್ಲ ಒಂದಾಗ್ತೀರಾ? ನಮ್ಮ ಹಿಂದೂ ಸನಾತನ ಧರ್ಮ ಉಳಿಸ್ತೀರಾ? ಎಲ್ಲ ತಯಾರಾಗ್ರಿ, ನಮ್ಮ ಕೈಗೆ ಅಧಿಕಾರ ಕೊಡ್ರಿ. ಅಲ್ಲಿ ಯೋಗಿ, ಇಲ್ಲಿ ನಾವು. मोदी बात चलो, सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास. आज नम डायलॉग चेंज, हिंदुओं के साथ, हिंदुओं के विकास, देश द्रोहियों को लाभ. ನಮ್ಮ ಸಿಸ್ಟಮ್ ಬೇರೆ. ಈಗ ಅಗ್ನಿಪಥ ತಳಿ ಮಾಡ್ಯಾರ ಒಂದು. ನಮ್ಮ ಯುವಕರು, ಹಳ್ಳಿಯಾಗಿನ ಯುವಕರು ಇವತ್ತು ದೇಶದ ಸೈನಿಕ ಎಷ್ಟು 4 ವರ್ಷ ಅಲ್ರಿ? ಅಗ್ನಿವೀರ 4 ವರ್ಷ ಹೋದ್ರಂದ್ರ ಅವ್ರನ್ನೆಲ್ಲ ತಯಾರಿ ಮಾಡಿರ್ತಾರೆ. ಎದಕ್ ತಯಾರು ಮಾಡ್ಲಕತ್ತಾರ ಗುರ್ತದನ್ನ? ನೀವಂತೂ ದುಃಖಿಗಳು ಅದೇರಿ. ಊರಾಗ ಒಂದು 10 ಹುಡುಗರು ಇರ್ಲತ್ತ ಮೋದಿಯವ್ರ ಒಂದು ಹೊಸದ ಅಗ್ನಿವೀರಲ್ಲ, ಅಗ್ನಿವೀರ ಫುಲ್ ತಯಾರು ಮಾಡ್ತಾರೆ. ಎಲ್ಲ ಹೆಂಗ AK-47 ಹಾಕ್ಬೇಕು, ಹೆಂಗ್ ಬರೋಬ್ಬರಿ ಇಡಬೇಕು ಅಂತ. ಅವ್ರು ರಿಟೈರ್ ಆದ್ಮ್ಯಾಗ 25 ಲಕ್ಷ ಸ್ವಲ್ಪ ಸೈಡ್ ಬರ್ರಿ ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರಿ ಫಿಕ್ಸ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇದು ಬೇಕೋ ಬೇಡ ನಮ್ಮ ಹಿಂದೂಗಳಿಗೆ? ನಾಳೆ ನೀವು ಊರ್ನು ಕಾಯ್ಬೇಕಾದ್ರೆ ಅವರೇ ಬರ್ಬೇಕಾಗ್ತದೆ ತಮ್ಗಳು, ಇಲ್ಲಕಂದ್ರೆ ಅವ್ರು ನಿಮ್ಮನ್ನ ಕಲಾಸೆ ಮಾಡ್ತಾರ. ನಾ ಏನಾರ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆದ್ರೆ ಯಾರ ಅಗ್ನಿವೀರಕ್ಕೆ ಹೋಗಿ ರಿಟೈರ್ ಆಗಿ ಬರ್ತಾರಲ್ಲ, ಮತ್ತೆ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ 25 ಲಕ್ಷ ಕೊಡ್ತೀವಿ. ಗಟ್ಟಿಯಾಗ್ರಿ ನೀವು. ಕರ್ನಾಟಕದಾಗ ಹಿಂದೂ ರಾಜ್ಯವನ್ನು ತಗೊಂಡು ಬರಲು ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರು, ವೀರರಾಣಿ ಕಿತ್ತೂರು ಚೆನ್ನಮ್ಮ, ಬೆಳವಡಿ ಮಲ್ಲಮ್ಮ, ಜಗತ್ತಿನಲ್ಲೇ ಬೆಳವಡಿ ಮಲ್ಲಮ್ಮ ಮೊದಲ ಮಹಿಳಾ ಸೈನ್ಯ ಕಟ್ಟಿದಂತ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು. ಅದು ನಮ್ಮವರು. ಹಿಂದೂ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಹೆಂಗದಾರ ನಮ್ಮಲ್ಲಿ? ಬಾಂಗ್ಲಾದಾಗ ಹೇಳಿದಾರಲ್ಲ ನಮ್ಮ ಹರೀಶ್ ಪುಂಜ ಅವರು, ಕಡ್ಗ ತಗೊಂಡು ಹೊರಗೆ ಬಂದ್ರು, ಬರ್ರಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಏನ್ ಮಾಡ್ತೀರಿ ನೀವು, ಒಮ್ಮೆ ಸಾಯಿದಂತ ಫಿಕ್ಸ್ ಐತೆ, 4 ಹೊಡೆದೇ ಹೋಗ್ತೀವಿ ಸ್ಕೀಮ್ ಹಾಕಂದ್ರು ಅವರು. ಪಾಯಿಂಟ್ ಕಲ್ಲಿಲ್ಲ. ಈಗ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಹೆಣ್ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹೆಂಗ ಈ ಬೆಳಗಾವ್ ಅಂದ್ರೆ ವೀರರಾಣಿ ಕಿತ್ತೂರು ಚೆನ್ನಮ್ಮ, ಬೆಳಗಾವ್ ಅಂದ್ರೆ ಸಂಗೊಳ್ಳಿ ರಾಯಣ್ಣ, ಬೆಳಗಾವ್ ಅಂದ್ರೆ ಬೆಳವಡಿ ಮಲ್ಲಮ್ಮ, ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಕಾಲಿಟ್ಟಂತ ಭೂಮಿ ಬೆಳವಡಿ ಮಲ್ಲಮ್ಮ. ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರು ಕ್ಷಮಾ ಬೇಡಿದ್ರು. ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರು ತಂಗಿಯ ಸಮಾನ ಅಂತ ಹೇಳಿ ಒಪ್ಪಿಕೊಂಡ್ರು. ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಮಗನಿಗೆ ರಕ್ಷಣೆ ಕೊಟ್ಟವ್ರು ಕರ್ನಾಟಕದವರು. ಬಂಧುಗಳೇ, ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಅಗರ್ ಶಿವಾಜಿನ ಹೋಗುತ್ತಾ तो ಒಬ್ಬ ಕವಿ ಹೇಳ್ತಾನೆ, काशी कला जाती मथुरा मस्जिद होती, अगर शिवाजी ना होता तो
सबका सुन्नत होती ಎಲ್ಲ ಸಾಬರಾಗಿರ್ತಿದ್ವಿ ಮಹಬೂಬ್ ಸಾಬ್ ಗೈರೂಬ್ ಸಾಬ್ ಬಸೀರ್ ಸಾಬ್ ಆಗ್ತಿದ್ದೀವಿ ಇವತ್ತ ನಾ ಬಸವನಗೌಡ ತುಳಿಲಕ್ಕೆ ಕಾರಣ ಅಂದ್ರೆ छत्रपती शिवाजी महाराज विदेशात बसलेला अर्धवट राहुल गांधी भारत देश देशच नाही असे बोलतो, त्याला पंतप्रधान केले तर भारतीयांची काय दशा होईल असा सवाल करत त्यांनी त्याच्यावर टीका केली. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नसते तर आम्ही हिंदू अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये असतो असे ते म्हणाले. राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव. दशकांपासून प्रलंबित असलेला सीमावादाचा निर्णय घेऊन बेळगावातील मराठी भाषिक जनतेला न्याय मिळावा अशी विनंती MES नेत्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. दशकांपासून प्रलंबित असलेल्या सीमावादाचा निर्णय घेऊन बेळगावातील मराठी भाषिक जनतेला न्याय मिळावा अशी विनंती MES नेत्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. शुक्रवारी बेळगाव विमानतळावर MESच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. सीमावादासंदर्भात गंभीर चर्चा करून लवकरच निर्णय घेतला जाईल आणि आम्ही नेहमीच मराठी भाषिकांच्या पाठीशी आहोत अशी हमी अजित पवार यांनी दिली. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य सुधीर पाटील यांनी सीमावादाबाबत विचारणा केली. सध्या सीमा भागातील मराठी भाषिकांना मोठा अन्याय होत आहे. सीमावाद सोडवण्यासाठी अनेक वर्षांपासून बेळगाव सीमा भागातून संघर्ष सुरू आहे. या संदर्भात महाराष्ट्र सरकारकडे अनेक वेळा निवेदन दिलं आहे. सीमावादाबाबत अनेक नेत्यांनी चर्चा करावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे या समस्येची गंभीरता लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लवकरात लवकर तोडगा काढावा अशी विनंती केली आहे. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. बेळगाव बॅडमिंटन लीगची तिसऱ्या आवृत्तीची स्पर्धा सप्टेंबर 28 ते 29 दरम्यान महाबळेश्वर नगरातील बॅडमिंटन हॉलमध्ये आयोजित करण्यात आल्याचे आनंद हावणनवर यांनी सांगितले. बेळगाव बॅडमिंटन लीगची तिसऱ्या वर्षीची स्पर्धा सप्टेंबर 28 ते 29 दरम्यान महाबळेश्वर नगरातील बॅडमिंटन हॉलमध्ये आयोजित करण्यात आली असल्याचे आनंद हावणनवर यांनी सांगितले. शुक्रवारी बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, IPL क्रिकेट स्पर्धेच्या धर्तीवर बेळगाव बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. हुक्केरी, निपाणी, संकेश्वर, खानापूर तालुक्यातून संघ सहभागी होतील असे त्यांनी सांगितले. ಸೆಕ್ರೆಟರಿ ಬೆಳಗಾಂ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಬ್ಯಾಡ್ಮಿಂಟನ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ನು ಈ ನಮ್ಮ ಒಂದು ಬ್ಯಾಡ್ಮಿಂಟನ್ ಹಾಲ್ನಲ್ಲಿ ಇದು ಬೆಳಗಾವಿ ಬ್ಯಾಡ್ಮಿಂಟನ್ ಪ್ರೀಮಿಯರ್ ಲೀಗನ್ನು ಸಕ್ಸಸ್ಫುಲ್ಲಾಗಿ 3ನೇ ಆವರ್ತವನ್ನು ನಾಳೆ 28ರಿಂದ 29ರವರೆಗೆ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಸೊ ಇದನ್ನು ನಮ್ಮ ಉತ್ಸಾಹಿ ಹಿರಿಯ ಪ್ಲೇಯರಾದಂಥ ಸೋಮು ಕಡಬಡಿ ಅವರು, ಮೊಂಟೇರೋ ಅವರು, ನಮ್ಮ ಪೂಜಾರಿ ಅವರು, ಮತ್ತು ನಮ್ಮ ಚಚಡಿ ಅವರು, ಮೋದಗಿ ಮತ್ತು ಸಾಯಿನಾಥ್ ಇವರೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಭಾಳ ಹುರುಪಿನಿಂದ ಮಾಡತ್ತಾರ. ಮತ್ತು ಇವರು ಇದು IPL ಥರಾನ ಇದು ಬೆಳಗಾಂ ಬ್ಯಾಡ್ಮಿಂಟನ್ ಪ್ರೀಮಿಯರ್ ಲೀಗ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಆಕ್ಷನ್ನು ಆ ಪದ್ಧತಿ ಮೇಲೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಲಾಸ್ಟ್ ಟೈಮು ನೋಡಿದ್ದೀವಿ, ಈ ಟೈಮನ್ನು ಅವರು ಒಂದೊಂದು ಟೀಮಿಗೆ ಒಂದೊಂದು ಥರ ಅಟ್ರಾಕ್ಟಿವ್ ಡ್ರೆಸ್ಸು ಮತ್ತು ಒಂದು ಈ ಸಲ 72 ಮಂದಿ ಆಗಿದ್ದಾರೆ ಅಂತ ನನಗೆ ಈಗ ಗುರ್ತಾಯಿತು. ಆಮೇಲೆ ಟೋಟಲಿ 11 ಟೀಮ್ ಆಗಿದ್ದಾವೆ. ಸೊ ಈ ಸಲ ಇದು ಭಾಳ ಸಕ್ಸಸ್ಫುಲ್ಲಾಗಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ನಮ್ಮ ಬೆಳಗಾಂ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಬ್ಯಾಡ್ಮಿಂಟನ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ಗೆ ಇದು ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು ನಮಗೆ ಭಾಳ ಒಂದು ಖುಷಿಯನ್ನು ತರುತ್ತದೆ. ಮತ್ತು ಇದೇ ರೀತಿ ಇವರು ಟೂರ್ನಾಮೆಂಟು ಮತ್ತು ಇದನ್ನೆಲ್ಲ ಮಾಡ್ತಾ ಹೋಗಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಅವರಿಗೆ ಶುಭ ಹಾರೈಸುತ್ತೇನೆ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. यावेळी सोमशेखर कडबडी यांनी सांगितले की आधीच 10 पेक्षा अधिक बॅडमिंटन संघ सहभागी होणार आहेत. तसेच काही महिला बॅडमिंटन संघ देखील सहभागी होतील. Reporters and media people. So my name is Somshekhar Kadbadi. ನಡೆಯುತ್ತಲ್ಲ, ಓಕೆ. ಸೊ ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಇವತ್ತು ಕರೆದಿದ್ದ ರೀಸನ್ ಏನಂತಂದರೆ, ವಿ ಆರ್ ಆರ್ಗನೈಸಿಂಗ್ BPL 3 ಅಂದರೆ ಬೆಳಗಾಂ ಬ್ಯಾಡ್ಮಿಂಟನ್ ಪ್ರೀಮಿಯರ್ ಲೀಗ್ ಸೀಸನ್ 3. ಸೊ ಮೋಟಿವ್ ಆಫ್ ದಿಸ್ ಇವೆಂಟ್ ಈಸ್ ಎಲ್ಲರೂ ಪಾರ್ಟಿಸಿಪೇಟ್ ಮಾಡಬೇಕಂಥೇಳಿ ಇದು ಮಾಡಿದ್ದು. ಏನಾಗತ್ತಂತಂದರೆ ಪ್ರೊಫೆಷ್ನಲ್ ಲೆವೆಲ್ದಲ್ಲಿ ತುಂಬ ಜನ ಬ್ಯಾಡ್ಮಿಂಟನ್ ಆಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಕ್ಕೆ ಅನಿಸ್ತಾರೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಹೋದ್ಮೇಲೆ ನಾವು ಸೋಲ್ತೀವಿ ಅನ್ನೋದೊಂದು ಅವ್ರ ತಲೆಯಾಗ ಇದನ್ನಿರುತ್ತೆ. ಸೊ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಇತ್ತೀಚಿನ ಮೋಟಿವ್ ಏನಂತಂತಂದರೆ, ಈಚ್ ಆ್ಯಂಡ್ ಎವ್ರಿ ಪರ್ಸನ್ ಯಾರು ಕ್ಲಬ್ ಲೆವೆಲ್ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಹಾಗೆ ಆಡ್ತಾ ಇದ್ದಾರಲ್ಲ ಅವರೆಲ್ಲರೂ ಬಂದು ಆಡಬೇಕಂತೇಳಿ ಈ ಪ್ಲ್ಯಾಟ್ಫಾರ್ಮನ್ನು ಕ್ರಿಯೇಟ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಸೊ ಆಲ್ರೆಡಿ 2 ಸೀಸನನ್ನು ನಾವು ಮಾಡಿದ್ದೀವಿ, BPL 1, 2.
2ದಲ್ಲಿ ನಾವು ಏನು ಮಾಡಿದ್ವಿ ಅಂತಂತಂದರೆ 8 ಓನರ್ಸನ್ನು ತೊಗೊಂಡು ವರ್ಚುವಲ್ ಮನಿ ಕೊಟ್ಟು ಆಕ್ಷನ್ ಮಾಡಿ ಪ್ಲೇಯರನ್ನು ಖರೀದಿ ಮಾಡಿದ್ವಿ. ಅದು ಗ್ರ್ಯಾಂಡ್ ಸಕ್ಸಸ್ ಆಗಿದೆ. ಲಾಸ್ಟ್ ಟೈಮ್ ವಿನ್ನರ್ಸು ನಮ್ಮ ನೌಶಾದ್ ಸರು ಮತ್ತು ಡೌಳೆ ಸರ್ ಅಂತೇಳಿ ಅವರು ವಿನ್ನರ್ ಆಗಿದ್ದರು. ಅದೇ ರೀತಿ ಈ ಸಲ ಏನು ಮಾಡಿದ್ವಿ, ವಿ ಹ್ಯಾವ್ ಇನ್ವೈಟೆಡ್ ಪ್ಲೇಯರ್ಸ್ ಫ್ರಮ್ ಅದರ್ ಕ್ಲಬ್ಸ್. ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಬೆಳಗಾವಿ ಕ್ಲಬ್, ಟಿಳಾಪಾಡಿ ಕ್ಲಬ್, ಸಂಕೇಶ್ವರದಿಂದನೂ ಪ್ಲೇಯರ್ಸ್ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಬೈಲೊಂಗಲದಿಂದ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಚಿಕ್ಕೋಡಿದಿಂದನೂ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದೇ ರೀತಿ BDBA ಎಲ್ಲ ಪ್ಲೇಯರ್ಸ್ ಕೂಡಿ ಈ BPL ಅನ್ನು ನಾವು ಆರ್ಗನೈಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. यावेळी सचिन इटगीकर, शिवाजी शिंदे, नौशाद विजापूर, मनोज पाटील आदी उपस्थित होते. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. बातमीपत्रामध्ये वेळ झाली. छोट्याशा विरामाची कुठे जाऊ नका, पाहत रहा KMM मराठी. दुल्हन का सिंगार, खूबसूरती की बहार, परंपरा और नयापन का अनोखा मिलाप, ब्राइडल कलेक्शन. दुल्हन की खूबसूरती में 4 चांद लगाने वाली ब्राइडल कलेक्शन की विशाल रेंज. अमरकौन कलेक्शन, आदर्शा ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेलगाम. आराधना साड़ी ड्रेस मटेरियल्स, मारुति गली, बेलगाम. अब शादी हो या कोई भी त्योहार की बात, परंपराओं को मिलेगा नएपन का साथ. दिल खुश करने वाली कपड़ों की दुनिया. पूरे परिवार के कपड़े खरीदो अब एक ही छत के नीचे. आराधना साड़ी एंड ड्रेस मटेरियल्स एंड रेडीमेड्स, मारुति गली, बेलगाम. साड़ी हर महिलाओं को लुभाने वाली बात. साड़ी तहजीब दिखाती. साड़ी परंपरा संभालती. महिलाओं को खूबसूरती और निखारने वाली एक से बढ़कर एक साड़ियों का खजाना. आदर्शा साड़ी ड्रेस मटेरियल्स एंड रेडीमेड्स, रामदेव गली, बेलगाम. आराधना साड़ी ड्रेस मटेरियल्स, मारुति गली, बेलगाम. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने विशेष जलद गतीने पॉक्सो न्यायालयाने उद्दाप्पा गणिगेरी याच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि निर्घृण हत्येचा खटला चालवला. यामध्ये त्याला दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली, अशी माहिती ॲडव्होकेट LV पाटील यांनी दिली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने विशेष जलदगती पॉक्सो न्यायालय 1 याच्या अंतर्गत रायबाग तालुक्यातील कुर्बागोडी गावातील उद्दाप्पा रामाप्पा गणिगेरी वय 32 याच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि निर्घृण हत्येचा खटला चालवला. यामध्ये दोषीला दंडासह फाशीची शिक्षा सुनावली, असे ॲडव्होकेट LV पाटील यांनी सांगितले. शनिवारी बेळगाव येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ನಾನು LV ಪಾಟೀಲ್, ಪೋಕ್ಸೋ ನ್ಯಾಯಾಲಯದ ಪಬ್ಲಿಕ್ ಪ್ರಾಸಿಕ್ಯೂಟರ್, ಬೆಳಗಾವಿ. ನಮ್ಮ ನ್ಯಾಯಾಲಯದಲ್ಲಿ ಹಾರೋಗೇರಿ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ದಲ್ಲಿ ಒಂದು ಪೋಕ್ಸೋ ಕಾಯ್ದೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರಕರಣ ದಾಖಲಾಗಿದ್ದು, ಆ ಪ್ರಕರಣವು ಪೋಕ್ಸೋ ಮತ್ತು IPC ಕಲಮದಡಿಯಲ್ಲಿ 302 ಮತ್ತು ಪೋಕ್ಸೋ ಕಲಮು 4(5) ಅಡಿಯಲ್ಲಿ ದಾಖಲಾಗಿದ್ದು, ಸದರಿ ಪ್ರಕರಣದಲ್ಲಿ ತನಿಖಾಧಿಕಾರಿಯಾದಂಥ
ಸುರೇಶ್ ಪಿ ಸಿಂಗಿ ಇವರು ತನಿಖೆಯನ್ನು ಮಾಡಿ ದೋಷಾರೋಪಣಾ ಪಟ್ಟಿಯನ್ನು ಸದರಿ ನಮ್ಮ ಪೋಕ್ಸೋ ನ್ಯಾಯಾಲಯದಲ್ಲಿ ಸಲ್ಲಿಸಿದ ನಂತರ ಆರೋಪಿಯ ಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಸಾಕ್ಷ್ಯಾಧಾರಗಳು ಮತ್ತು ಕಾಗದ ಪತ್ರಗಳನ್ನು ನ್ಯಾಯಾಧೀಶರು ವಿಚಾರಣೆ ಮಾಡಿ ಒಟ್ಟು 52 ದಾಖಲೆಗಳು ಮತ್ತು 25 ಸಾಕ್ಷಿಗಳನ್ನು ನಾವು ಅಭಿಯೋಜನೆ ಪರವಾಗಿ ನುಡಿಸಿ ಮತ್ತು 8 ಮುದ್ದೆಮಾಲುಗಳ ಆಧಾರದ ಮೇಲಿಂದ ಆರೋಪಿಯಾದಂಥ ಉದ್ದಪ್ಪ ರಾಮಪ್ಪ ಗಾಣಿಗೇರ್ ವಯಸ್ಸು 32 ವರ್ಷ, ಕುರುಬಗೋಡಿ, ಹಾರುಗೇರಿ ತಾಲೂಕು ರಾಯಬಾಗ್ ಇವನ ಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಮತ್ತು ಈ 3 ವರ್ಷ 10 ತಿಂಗಳ ವಯಸ್ಸಿನ ಅಪ್ರಾಪ್ತ ಬಾಲಿಕೆ ಮೇಲೆ ಈ ಆರೋಪಿಯು ಅತ್ಯಾಚಾರ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಕೊಲೆ ಮಾಡಿ ಆ ಕೊಲೆ ಮಾಡಿದ ನಂತರ ಕಬ್ಬಿನ ಬೆಳೆಯಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಅದು ತೆಗೆದು ಅಲ್ಲಿ ಹೂಳಿ ಆಕೆ ಮೇಲೆ ಅರ್ಧಂಬರ್ಧ ಶವವನ್ನು ಮುಚ್ಚಿ ಹಾಕಿದ್ದು ಈ ನಮ್ಮ ನ್ಯಾಯಾಲಯದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಆರೋಪಿಯ ಮೇಲೆ ಸಾಕ್ಷ್ಯಾಧಾರಗಳಿಂದ ರುಜುವಾತವಾಗಿದ್ದರಿಂದ ಸದರಿ ನ್ಯಾಯಾಧೀಶರಾದಂಥ ಶ್ರೀಮತಿ CM ಪುಷ್ಪಲತಾ ಇವರು ನ್ಯಾಯಾಧೀಶರು ತೀರ್ಪು ನೀಡಿದ್ದು ಇದು ಆರೋಪಿಗೆ ಗಲ್ಲು ಶಿಕ್ಷೆ ಮತ್ತು 45,000 ರೂಪಾಯಿ ದಂಡವನ್ನು ವಿಧಿಸಿ ಸದರಿ ನಮ್ಮ ನ್ಯಾಯಾಲಯದ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಇದೊಂದು ಎಚ್ಚರಿಕೆ ಗಂಟೆ ಅಂತ ತಿಳಿದು ನಾನು ಇದನ್ನು ಈ ತೀರ್ಪನ್ನು ನಾನು ನಮ್ಮ अभियोजन इलाख्या परवागी स्वागतिಸುತ್ತೇನೆ. आरोपीने मुलीचा मृतदेह डोक्यापासून पोटापर्यंत मातीने झाकून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली आहे. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. खानापूर पारिशवाड रस्त्याच्या कामाला जेमतेम 2 वर्षे उलटतात तोच आता हा रस्ता खड्ड्यांनी भरून गेलाय. त्यामुळे जनतेतून नाराजी व्यक्त होतीये. खानापूर पारिशवाड रस्त्याचे बांधकाम झालेले 2 वर्षही पूर्ण झाले नाहीत. माजी आमदार अंजली निंबाळकर यांच्या आमदार पदाच्या काळामध्ये खानापूरच्या शणाय गार्डन पासून पारिशवाडपर्यंतच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली होती. काम पूर्ण व्हायला 3 वर्षे लागली आणि त्यानुसार काम पूर्ण होऊन गेल्या वर्षीच नागरिकांना वापरासाठी हा रस्ता उपलब्ध झाला. मात्र रस्ता बांधून 2 वर्षही उलटले नाहीत तोच हा रस्ता खड्ड्यांनी भरून गेलाय. येथे चालण्यासाठी नागरिकांना आणि वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. लवकरच हे खड्डे बुजवून नागरिकांना सोयीस्कर परिस्थिती निर्माण करावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे. प्रसन्न कुंभार, KMM मराठी, खानापूर. अलीकडच्या मुलांनी ताणतणावापासून मुक्त होण्यासाठी क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घ्यावा जेणेकरून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल असे आवाहन शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांनी केलंय. अलीकडे मुले ताणतणावातून आत्महत्येचा पर्याय निवडतात. त्यांना या मार्गावर रोखण्यापासून आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि त्यांना आरोग्यदायी बनवण्यासाठी क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेणे आवश्यक आहे असे बेळगाव शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांनी आवाहन केले. बेळगावमध्ये IPLच्या शैलीत सुरू असलेल्या बेळगाव बॅडमिंटन लीगच्या 3ऱ्या आवृत्तीत शनिवारी उत्साहात सुरुवात झाली. बेळगावच्या महाबळेश्वर नगरातील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू झालेल्या स्पर्धेला शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्गवेन यांनी बॅडमिंटन खेळून चालना दिली. यावेळी ते बोलताना म्हणाले की संपूर्ण पोलीस दलाकडे उच्च दृष्टिकोन आहे. खेळामध्ये जसे कौशल्य दाखवले आहे तसे तुमच्या जीवनातही उत्कृष्ट कौशल्य प्रदर्शित करा. See all of you participating in this tournament. I was pleasantly surprised when I first came to Belgium to see the rich sports culture which Belgium have. I was very surprised.
some 25 years back. In many places, whenever I've been, and I ask, let's say I go on that way, and then I ask them, since when have you started this station? They'll say 2, 3 years back, 5 years back, 6 years back, max maybe it'll be 9 or 10 years back. But here it's 25 years back. And it's not just badminton, it's nearly every sports here in Belgium. So I'm very happy that here in Belgium you have this rich sporting culture. And this sporting culture should keep on improving, it should keep on developing, and we should ensure that your children carry on this tradition. See, when I was young, and I was in school and college, like all of you perhaps have also been students before, we used to face this pressure that we should be studying all the time. This is India after all, and in India, no matter where you come from, no matter which region you belong to, that pressure will always be there that you have to keep studies as your first priority, correct? I'm sure all of you have heard this thing, studies, don't play sports and become an idiot. If you play sports, how will you eat food later? What will you do later? You think like you can, let's say you are a parent player, you think you can eat the racket? So I used to play football, my mother used to tell me, you think you can eat the ball? If you go and play cricket, then you think you can eat that cricket bat? So this is the kind of thing which most of us must have faced during our childhood days. But I will tell you one thing. When I was in school, when I was in college, I used to play. And we have a group of friends who used to keep on playing. And I can tell you, the people who have somehow managed to balance studies and sports from the time we were kids, we are the ones who have become more successful now in life than the people who have just given it 100% in the studies. So that's why I urge all of you, ensure that your kids as well have a balance of studies and sports. All children should get at least 1 hour of exercise every day. I have seen, it is a very sad thing nowadays, we see many young children, many young students, many young people, they commit suicide at a very early age. If they fail in their exam, or they feel that they have not scored good marks, they commit suicide. Why is this thing happening? Because of the pressure which we have been putting on them. This is our mistake, this is our fault as parents. So this is something which we should avoid, and this is the kind of culture which we should promote our students, our children to have. The culture of studies combined with sports. So I'm very happy to be here today, and I'm also very happy and surprised to see that you have the system, this optioning system. So you have taken it to a different level. Yesterday when they came to me, they said it's just like this IPL. So it pleases me to see that we have this kind of system, and it also pleases me to see that we have women's team as well here in Belgium. In fact, this is one aspect of Belgium culture which I'm very happy. In many other parts of India, it is very rare to see women walking around in the streets late in the night. I have seen here in Belgium during Shivaji Jayanti and during Ganesha festival, plenty of women were walking around, participating in the festivities, and even though many people were also perhaps not in their correct senses, they were perhaps taking some other kind of vitamins. But still, I saw that they never disturbed the girls, they never disturbed the ladies, they never disturbed the women. In many other parts of the country, if women walk like that without any male companion in the middle of the night, you also know it, I also know it, perhaps some issue might be created. Some issue perhaps might be created, but that thing was not here. I am very happy to see this kind of culture here in Belgium, and even today we have like a two-woman team. I am very happy to see them. Now, I love playing sports, but unfortunately I have never played badminton that much because when I was young they said that you were too short to play badminton. So I have never really played badminton. Now I think I have started playing. I think it's been 9-10 years that I have started playing badminton. We have Ajay. So Ajay is like my mini coach. So he has started teaching me a little bit. And hopefully next year I will become good enough that one of the owners will also bid for me. So with that, I have done the speech. I know you're eager to start playing. Thank you, all the best. बेळगावमध्ये उत्कृष्ट संस्कृती आणि क्रीडा मानसिकता आहे, हे पुढील पिढीला चालू ठेवणं आवश्यक आहे असे ते म्हणाले. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव.
पर्यटन देशाच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग असून देशाची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून असते असे मत बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी व्यक्त केले। पर्यटन देशाच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे। अनेक देशांची अर्थव्यवस्था फक्त पर्यटनावर अवलंबून असते। पर्यटन हळूहळू बदलत आहे आणि अलीकडच्या काळात लोक स्थानिक पर्यटन स्थळांना जास्त प्राधान्य देत आहेत। या बदलामुळे भविष्यात पर्यटन अधिक विकसित होईल असे बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी सांगितले। जिल्हा प्रशासन आणि पर्यटन विभागाच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव क्लबच्या आवारात शुक्रवारी संध्याकाळी जागतिक पर्यटन दिन 2024 या कार्यक्रमात ते बोलत होते। ಫಸ್ಟ್ ಡೆಸ್ಟಿನೇಷನ್ಸ್ ಅಂದರೆ ಈ ಜಾಗ ಒಳಗೆ ಏನಿದೆ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆ ನಮ್ಮ ಸಿಟಿ ಒಳಗೆ ತಾವು ನೋಡಿದಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಸಿಟಿ ಒಳಗೆ ನೋಡಿದ್ದು ಬೆಳಗಾಂ ಫೋರ್ಟ್ ಇದೆ, ಕೆರಿ ಇದೆ। ಬೆಳಗಾಂ ಫೋರ್ಟ್ ಒಳಗೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಬ್ಯೂಟಿಫುಲ್ ಒಂದು ಸೆಂಚುರೀಸ್ ಓಲ್ಡ್ ಜೈನ್ ಬಸ್ತಿ ಇದೆ। ತಾವು ಕಾರ್ನರ್ಸ್ಗೆ ಹೋಗಿ ಇಂಥವು ತಮಗೆ ಭಾಳ ವೆರಿ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಪ್ಲೇಸಸ್ ಯು ವಿಲ್ ಫೈಂಡ್ ನಾವು ಡೆವಲಪ್ ಮಾಡಬೇಕು। ಇದರ ಜೊತೆ ಟೂರಿಸ್ಟ್ ಏನು ನೋಡ್ತಾರೆ, ದೇ ಲುಕ್ ಫಾರ್ ಸೇಫ್ಟಿ। ನಮ್ಮ ಈ ದೂರದಲ್ಲೇ ನಮ್ಮ ಸೇಫ್ ಇದೆ ಏನಿಲ್ಲ। ನಮ್ಮ ಸಿಟಿದಲ್ಲೇ ಕಮಿಷನರ್ ಸಾಹೇಬ್ರು ಇದ್ದಾರೆ, ಬಟ್ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟಲ್ಲೇ SP ಸಾಹೇಬ್ರು ಇದ್ದಾರೆ, ಹೂ ಆರ್ ವೆರಿ ಕೇಪಬಲ್ ಆ್ಯಂಡ್ ಹೂ ಆರ್ really maintaining peace and order in the city and the district. I thank you both for that, sir. I really, from my bottom of my heart, I thank you all both. ತಾವು ಇಷ್ಟು ಎಫರ್ಟ್ ತೊಗೊಂಡು ಮಾಡ್ತಿದ್ದೇವೆ। ನಾವು ಕಮಿಷನರ್ ಸಾಹೇಬ್ ಮತ್ತು SP ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ನೋಡಿದ್ದೇವೆ। ನಾವು ಗಣೇಶ ಚತುರ್ಥಿ ವಿಸರ್ಜನೆ ವೇಳೆಗೆ 38.5 ತಾಸು ಹಿಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್, ಹಿಸ್ DCPs ಮತ್ತು SP ಸಾಹೇಬ್ರು ಅವ್ರು ಮಾಡ್ಕೊಂಡಿಲ್ಲ, ಕೊಡಲಿಲ್ಲ for 38.5 hours. This is ಯಾಕೆ ಮಾಡ್ತಾರೋ ನಮ್ಮ ಸಿಟಿ ಸೇಫ್ ಇರಬೇಕಂತ। ಮತ್ತು ಬೇರೆ ಬೇರೆ ಒಕೇಜನ್ಸ್ ಇರ್ತಾವೆ, ಅದು ಹಂಗೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವರು, SP ಸಾಹೇಬರು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ। ಇದರ ಜೊತೆ ಏನು ಬೇಕು, ನಾವು ಯುವರ್ ಹೋಟೆಲ್ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಒಂದು ಮಾತು ಹೇಳ್ತೀನಿ ತಮಗೆ, ತಾಜ್ಗೆ ಹೋಗಿದ್ದಂದ್ರೆ ದಿನಕ್ಕೆ 15,000 20,000 ರೂಮ್ ರೆಂಟ್ ಇದೆ। ಮತ್ತು ಬೇರೆ ಹೋಟೆಲ್ಗೆ ಹೋಗಿದ್ದಂದ್ರೆ ಎಲ್ಲ 4,000 3,000 2,000 5,000 ರೂಮ್ ಸೈಜ್ ಅಷ್ಟೇ ಇರ್ತೈತಿ, ಆಂಬಿಯನ್ಸ್ ಚೇಂಜ್ ಇರ್ತೈತಿ। ವಾಟ್ ಈಸ್ ದ ಮೇನ್ ಥಿಂಗ್, ಯಾಕೆ ಇಷ್ಟು ಡಿಫ್ರೆನ್ಸ್ ಇರಬೇಕು? ಬರೀ ಹಾಸ್ಪಿಟಾಲಿಟಿ ಹೆಂಗೆ ನೀವು ಕೊಡ್ತೀವಿ, ಹೌ ಯು ಆರ್ ಬಿಹೇವಿಂಗ್ ವಿತ್ ದ ಗೆಸ್ಟ್, ತಾವು ಹೆಂಗೆ ಸರ್ವಿಸ್ ಮಾಡ್ತೀರಿ। ದಿಸ್ ಐ ವುಡ್ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮೈ ಯಂಗ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಟು ಲರ್ನ್ ದಿಸ್। ಒಂದು ಸರ್ತಿ ಒಂದು ಕಸ್ಟಮರ್ ತಮ್ಮ ಕಡೆ ಬಂತಂದ್ರೆ, ಒಂದು ಕ್ಲೈಂಟ್ ಬಂತಂದ್ರೆ ಖುಷಿಯಾಗಿ ಹೋಗಬೇಕು। he should be really be happy, yes, this person has really looked after me. ಅಷ್ಟು ಆಯ್ತಂದ್ರೆ ಪದೇ ಪದೇ ಅದು ಜಾಗೆಗೆ ಹೋಗ್ತಾರೋ, ಪದೇ ಪದೇ ಅದು ಹೋಟೆಲ್ಗೆ ಹೋಗ್ತಾರೋ। ದಿಸ್ ಇಸ್ ದಿ ಮೋಸ್ಟ್ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಥಿಂಗ್। ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆದಲ್ಲೇ ಇಷ್ಟು ಬ್ಯೂಟಿಫುಲ್ ಪ್ಲೇಸಸ್ ಇದೆ, ನಮ್ಮದು ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಇಷ್ಟು ಬ್ಯೂಟಿಫುಲ್ ಪ್ಲೇಸಸ್ ಇದೆ। बेळगाव जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या देशी आणि विदेशी पर्यटकांना योग्य सुरक्षा आणि संरक्षण उपलब्ध करून देऊन जिल्ह्यामध्ये सुरक्षित आणि शांततापूर्ण वातावरण निर्माण करावे अशी शिफारस बेळगाव उत्तर विधानसभा क्षेत्राचे आमदार आसिफ सेठ यांनी केली। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव। आणि या बातमीबरोबर बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची। कुठे जाऊ नका, पाहत रहा KMM मराठी। व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज। कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है। तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं। वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना। वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है। वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है। आखिर चॉइस किसकी है? थैंक्स।
अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए। अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी। थोड़ी सी महकी, थोड़ी सी बहकी, रुत अनोखी है, हल्के हल्के दिल में हलचल जो मचलती है। ये कैसा है समा, ये प्यार सा एहसास है, ये किसकी पलकों में है, तस्वीरें कैसी नुमाइश है। आराधना, मारुति गली, बेळगाव। वस्त्रों का संगम, सुंदर सलोना, मन भाई आराधना। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढची बातमी। सोशल मीडियावर कॉमेडी व्हिडिओ पोस्ट केल्यावरून विद्यार्थ्यांच्या 2 गटामध्ये मारामारी झाल्याची घटना शनिवारी घडली। सोशल मीडियावर कॉमेडीचा व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल वडापाव खात असताना खासगी कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये मारामारीची घटना शनिवारी सन्मान हॉटेल समोर घडली। सुमारे 25 विद्यार्थ्यांचा एक गट 4-5 विद्यार्थ्यांवर हल्ला करत असून हल्ल्यातील युवक जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत। ही घटना खडे बाजार पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली। संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव। मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना लाज वाटली पाहिजे, असे महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या। मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना लाज वाटायला पाहिजे, असे महिला आणि बालकल्याण विभागाचे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या। शनिवारी बेळगावातील कुवेंपू नगरामध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले। मुख्यमंत्री विरोधात कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे FIR दाखल झाली आहे। आम्ही तपासाला सामोरे जाऊ, असे सिद्धरामय्यांनी स्पष्ट केलं आहे। कुठल्याही भीतीने मागे हटणार नाही आणि दबावाखाली येणार नाही, असे त्यांनी सांगितले। ಇದು ಕಾನೂನಿನ ಪ್ರಕ್ರಿಯೆ, FIR ದಾಖಲಾಗಿದೆ, ನಾವು ತನಿಖೆಯನ್ನು ಎದುರಿಸ್ತೀವಿ ಅಂತ ಘಂಟಾಘೋಷವಾಗಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸಾಹೇಬರು। ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಹಿಂಜರಿಯೋದಿಲ್ಲ, ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಬಗ್ಗೋದಿಲ್ಲ, ಜಗ್ಗೋದಿಲ್ಲ। ನಾವು ಕಾನೂನಿನ ಪ್ರಕಾರ ಏನು ತನಿಖೆ ಆಗುತ್ತೋ ಅದನ್ನು ಎದುರಿಸ್ತೀವಿ। FIR ದಾಖಲಾದ ನಂತರ ಬಿಜೆಪಿ ಅವರು ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡಬೇಕಂತ ಸಾಕಷ್ಟು ಒತ್ತಡ ಮಾಡ್ತಾರೆ। ಬಿಜೆಪಿ ಅವರು ಅವರಿಗೆ ನಾಚಿಕೆ ಆಗಬೇಕು, ಒತ್ತಡ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಮೊದಲು ಅವರು ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಅವರ ರಾಜೀನಾಮೆಗೆ ಒತ್ತಡ ಮಾಡಲಿ, ಅದಾದ ಮೇಲೆ ಅವರು ನಿರ್ಮಲಾ ಸೀತಾರಾಮನ್ ಅವರ ರಾಜೀನಾಮೆಗೆ ಒತ್ತಡ ಮಾಡಬೇಕು, ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಜಿ ಅವರ ರಾಜೀನಾಮೆಗೆ ಒತ್ತಡ ಮಾಡಬೇಕು। ಯಾಕಂತಂದರೆ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟು ಇದು ಇಲೆಕ್ಟ್ರಾಲ್ ಬಾಂಡ್ 6,000 ಕೋಟಿ ಹಗರಣ ಏನಾಯಿತು, ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಛೀಮಾರಿ ಹಾಕಿ ಈ ಒಂದು ದೇಶದ ವಿತ್ತ ಸಚಿವರಾದಂಥ ಫೈನಾನ್ಸ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಆದಂಥ ನಿರ್ಮಲಾ ಸೀತಾರಾಮನ್ ಅವ್ರ ಮೇಲೆ FIR ಫೈಲ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಏನು ಆದೇಶವನ್ನು ಮಾಡಿತ್ತು, ಮೊದಲು ಅದನ್ನು ಪಾಲಿಸಲಿ। ಆ ಒಂದು ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಮೊದಲು ನಿರ್ಮಲಾ ಸೀತಾರಾಮನ್ ಅವರ ಒಂದು ರಾಜೀನಾಮೆಯನ್ನು ಕೇಳಲಿ, ಅದೇ ರೀತಿ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಅವರ ರಾಜೀನಾಮೆಯನ್ನು ತಗೊಳ್ಳಿ, ನಂತರ ನಮ್ಮ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡಲಿ। ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ಹೋರಾಟಕ್ಕೂ ಕೂಡ ಮಾಡ್ತಾ ಇರುವಂಥದ್ದು ಬಿಜೆಪಿ ಭಾಳ ಸಂತೋಷ, ಅವರು ಹೋರಾಟ ಮುಂದುವರಿಸಲಿ ಅಂತ ನಾನು ಬಯಸ್ತೀನಿ। ಅಂದರೆ ಈಗ CM ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರು ಒಂದು ವೇಳೆ ಆ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಮುಂದುವರೆದ್ರೆ ತನಿಖೆ ಪಾರದರ್ಶಕವಾಗಲ್ಲ ಅಂತ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ನಿರ್ಮಲಾ ಸೀತಾರಾಮನ್ ಅವರು ಈ ದೇಶದ ವೃತ್ತ ಸಚಿವೆಯಾಗಿ ಮುಂದುವರೆದ್ರೆ ಇನ್ನೂ FIR ದಾಖಲಾಗಿಲ್ಲ, ಅದು ಕೂಡ ಅಷ್ಟೇ ಸತ್ಯ ಅನ್ನೋದನ್ನು ಮಾಧ್ಯಮದವರು ಮರಿಬಾರ್ದು ಅಂತ ನಾನು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ। ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರ ವಿಚಾರದಲ್ಲಿ FIR ದಾಖಲಾಗುತ್ತೆ। ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿಯೇತರ ಸರ್ಕಾರಗಳನ್ನು ಅಸ್ಥಿರಗೊಳಿಸಲಿಕ್ಕೆ ಒಂದಲ್ಲ ಒಂದು ಅಸ್ತ್ರವನ್ನು ಪ್ರಯೋಗ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ರಾಜಭವನ ಕೂಡ ಇದಕ್ಕೆ ಹೊರತಲ್ಲ। ನಾನಿನ್ನು ಬೇರೆ ಅದರ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಮಾತನಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೋಗೋದಿಲ್ಲ, ಆದರೆ ಒಂದಂತರೂ ನಿಜ, ರಾಜಕೀಯ ದುರುದ್ದೇಶದಿಂದ ಏನು ಅವರು ಈ ರೀತಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಕಾನೂನು ರೀತಿಯಾದಂಥ ಉತ್ತರವನ್ನು ಕೊಡ್ತೀವಿ। ನಾವು
ರಾಜಕೀಯ ಪಕ್ಷದವ್ರು, ನಾವು ಏನು ಕಿವಿ ಮೇಲೆ ಹೂವು ಮಡ್ಕೊಂಡು ಕೂರ್ಲಿಕ್ಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ. ಅವ್ರು ರಾಜಕಾರಣ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ರಾಜಕೀಯ ಉತ್ತರವನ್ನು ನಾವು ಕೂಡ ಕೊಡ್ತೀವಿ. ದ್ವೇಷದ ರಾಜಕಾರಣ ಯಾರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋದು ಜಗತ್ ಜಾಹೀರಿ ಅಲ್ಲದೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನವರೇ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋಂಥದ್ದು ಇಲ್ಲಿ ರಮೇಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅವ್ರು ದೊಡ್ಡವರು, ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡೋದಿಲ್ಲ. ಮೇಡಮ್, ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಗಟ್ಟಿ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು ಗ್ಯಾರಂಟಿಗಳನ್ನ ಕೊಟ್ಟು. ಸೊ ಇದೆಲ್ಲ ಸಹಿಸ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕಾಗದೆ ಏನಾದರೂ ಈ ರೀತಿ ಷಡ್ಯಂತ್ರಗಳು ಮೊದಲು ನಮ್ಮ ಗ್ಯಾರಂಟಿಗಳ ಬಗ್ಗೆ ಭಾಳಷ್ಟು ಹೇಯವಾಗಿ ಮಾತನಾಡಿದ್ರು. ಈ ಗ್ಯಾರಂಟಿಗಳು ಬರೀ ಇಲೆಕ್ಷನ್ ಗಿಮಿಕ್ಕು, ಇಲೆಕ್ಷನ್ಗೋಸ್ಕರ ಹೇಳ್ತಾರೆ, ಚುನಾವಣೆ ಮುಗಿದ ಮೇಲೆ ಮಾಡೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದರು. ಆಯಿತು, ನಾವು ಚುನಾವಣೆ ಮುಗಿದು 100 ದಿನದ ಒಳಗಡೆ ಗ್ಯಾರಂಟಿಗಳನ್ನು ನಾವು ಅನುಷ್ಠಾನ ಮಾಡಿದ್ವಿ. ಗ್ಯಾರಂಟಿ ಪ್ರಸಿದ್ಧಿ ಆಗಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಯಿತು. ಗ್ಯಾರಂಟಿಯಿಂದ ಬೊಕ್ಕಸ ಖಾಲಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕುಂಠಿತ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಬೀದಿ ಬೀದಿಯಲ್ಲಿ ಮಾತನಾಡೋಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದರು. ಅಭಿವೃದ್ಧಿನೂ ಕುಂಠಿತ ಆಗಲಿಲ್ಲ, ಗ್ಯಾರಂಟಿನೂ ಕೂಡ ನಿರಂತರವಾಗಿ ನಡೀತು. ಈಗ ಬೇರೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು? ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ನಾಯಕರ ಮತ್ತು ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರ ಸರ್ಕಾರವನ್ನು ಅಸ್ಥಿರ ಹೇಗೊಳಿಸಬೇಕು. ಸೊ ಅದಕ್ಕೆ ಇದೊಂದು ಹೊಸ ನಾಟಕವನ್ನು ಶುರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಇದರಿಂದ ಸರ್ಕಾರಕ್ಕಾಗಲಿ ಸಿಎಂ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರು ಏನಾದರೂ ಇದರಿಂದ ಸರ್ಕಾರಕ್ಕೂ ಏನೂ ಆಪತ್ತಿಲ್ಲ. 136 ಜನ ನಾವು ಗಟ್ಟಿಯಾಗಿ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸಾಹೇಬ್ರ ಜೊತೆಯಲ್ಲಿದ್ದೀವಿ. ಜೊತೆಯಲ್ಲಿ ನಮಗೆ ಅಂಥ ನಾಯಕತ್ವ, ಆ ನಾಯಕತ್ವನ ಉಳಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗೋದು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಾರ್ಯಕರ್ತರನ್ನ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಶಾಸಕರ ಜವಾಬ್ದಾರಿಯಾಗಿದೆ. ಅಂತ ಧೀಮಂತ ನಾಯಕ ನಮಗೆ ಇದ್ದಾರೆ ಅಂತಂದರೆ ನಾವು ಹೆಮ್ಮೆ ಪಡ್ತೀವಿ. ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲ ಮುಂದುವರಿತೀವಿ. ರಾಜ್ಯಪಾಲರನ್ನ ಹೀನಾವಾಗಿ ನಡೆಸ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ, ಅವರಿಗೆ ಗೌರವ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ಅವರೊಂದು ಹಳೆಯ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿದ್ದರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನವರು ಅವ್ರು ಹೀನಾವಾಗಿ ನಡೆಸ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ನೋಡಿ. ಕಾನೂನಿನ ಸಂವಿಧಾನವಾದಂಥ ಒಂದು ಸ್ಥಾನ ರಾಜ್ಯಪಾಲರ ಸ್ಥಾನ. ಹೀನಾಯವಾಗಿ ಯಾರೂ ನಡೆಸ್ಕೊಂಡಿಲ್ಲ. ಅವ್ರಿಗೆ ಕೊಡಬೇಕಾಗಿರುವಂಥ ಗೌರವವನ್ನು, ಅವ್ರಿಗೆ ನೀಡಬೇಕಾಗಿರುವಂಥ ಸಕಲ ಒಂದು ಸನ್ಮಾನವನ್ನು ಸರ್ಕಾರ ಆಗಲಿ ನಾವಾಗಲಿ ಎಲ್ಲ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ರಾಜ್ಯಪಾಲರು ಒತ್ತಡದಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ರಾಜ್ಯಪಾಲರು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಕೈಗೊಂಬೆ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಇಷ್ಟು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ. ಮೇಡಮ್, ಈ ಮೂಡಾ ಪ್ರಕರಣದಿಂದ ಸರ್ಕಾರ ಏನೋ ಶೇಕ್ ಮಾಡುವಂಥದ್ದು ಏನಾದರೂ ಆಗ್ತಾ ಇದೆ? ಯಾಕಂದ್ರೆ 136 ಸೀಟ್ ಇದ್ರೂ ಕೂಡ ಈ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲೆಲ್ಲ ಅಂಜಿಸಿ ಅವರು ತಗೊಂಡು, ಇದು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಅಲ್ಲ, ಮೂಡಾ ಪ್ರಕರಣ अल्ला. ಇಂಥ 10 प्रकरण ಬಂದರೂ ಕೂಡ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು निभाइस्तार. सर्वप्रथम गॅरंटीबद्दल चुकीचे बोलले गेले. गॅरंटीची प्रसिद्धी होताच तिजोरीवर भार पडत असल्याचे सांगितले. सिद्धरामय्या सरकार अस्थिर करण्यासाठी नवे नाटक सुरू आहे. त्याने सरकारला काही धोका नाही, सर्व आमदार त्यांच्या सोबत आहेत, असा धाडसी नेता आमच्या सोबत असल्याचा आम्हाला अभिमान असल्याचं त्या म्हणाल्या. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. खानापूर तालुक्यातील आमदार निधीतून मंजूर झालेल्या 4,13,23,000 रुपये निधीतून आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. खानापूर तालुक्यातील आमदार निधीतून मंजूर झालेल्या 4,13,23,000 रुपये निधीमध्ये आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी खानापूर तालुक्यातील अनेक गावांच्या विकास कामासाठी भूमिपूजन करून शुक्रवारी आमदारांनी विकास कामांना सुरुवात केली. गोल्याळी 10,19,000, आमटे 11,00,000, चिगुले 2,00,000, कनकुंबी 9,00,000, परवाड 9,26,000, नागुर्दा 8,88,000, मोहिशेत 11,69,000, लोणडा 45,98,000, कापुली केजी 9,06,000, हलगा 10,60,000, घुटगाळी 8,92,000, बीजगरणी 8,26,000 असे एकूण 4,13,23,000 रुपयांची कामे करून आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. आपल्या रस्ते असो, गटार असो, इतर निधी संदर्भात प्रयत्नातून 24 कोटीचे पूजन आता नुकताच 8 दिवसांमध्ये झालेलं आहे आणि आज जवळपास 4.5 कोटीचं पूजन जो दिवसभर चालणार आहे. त्या अनुषंगानं आज कणकुंबी ते चिगुळे रोड हा त्यांच्या विशेष प्रयत्नातून व अनुदानातून आज मंजूर झालेला आहे आणि त्याचं भूमिपूजन आपल्या या माऊली मंदिर शेजारी चाललेलं आहे. त्यासाठी आपल्या या संपूर्ण गावच्या वतीनं आपल्या तालुक्याचे लाडके आमदार श्री विठ्ठलराव सोमन हलगेकर यांचं पुष्पहार घालून स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो. गेली 20 वर्ष भारतीय जनता पार्टीचे नेते व संघटक एक आपल्या या जांभोटी जिल्हा पंचायत क्षेत्रात ग्रामपंचायत अध्यक्ष बैलूरचे श्री लक्ष्मण झांगरे साहेबांचं सुद्धा मालार्पण करून स्वागत. प्रसन्न कुंभार, KMM मराठी, खानापूर.
दारूच्या नशेत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीचा अंडरपासमध्ये पडून गंभीर जखमी झाल्याचा प्रकार जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ घडलाय। दारूच्या नशेत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीचा अंडरपासमध्ये पडून गंभीर जखमी झाल्याचा प्रकार जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ घडला आहे। जखमी व्यक्तीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। ही व्यक्ती बैलहुंगल येथील असल्याचे समजते। जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील अंडरपासजवळ दारूच्या नशेमध्ये ते बसले होते। त्यावेळी अचानक पायऱ्यांवरून खाली पडल्यामुळे त्याच्या डोक्याला आणि उजव्या हाताला गंभीर मार बसलाय। त्याने जीभ चावल्यामुळे बोलणे शक्य झाले नाही। जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आणि वेदनेने तडफडत असलेल्या या व्यक्तीला मार्केट पोलीस ठाण्याचे ASI राजू हवालदार आणि इतर पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे। ही घटना शहर मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली। राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव। पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। ನಾನು LV ಪಾಟೀಲ್ ಪೋಕ್ಸೋ ನ್ಯಾಯಾಲಯದ ಪಬ್ಲಿಕ್ ಪ್ರಾಸಿಕ್ಯೂಟರ್ ಬೆಳಗಾವಿ। ನಮ್ಮ ನ್ಯಾಯಾಲಯದಲ್ಲಿ ಹಾರೋಗೇರಿ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ದಲ್ಲಿ ಒಂದು ಪೋಕ್ಸೋ ಕಾಯ್ದೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರಕರಣ ದಾಖಲಾಗಿದ್ದು, ಆ ಪ್ರಕರಣವು ಪೋಕ್ಸೋ ಮತ್ತು IPC ಕಲಮದಡಿಯಲ್ಲಿ 302 ಮತ್ತು ಪೋಕ್ಸೋ ಕಲಮು 4(5) ಅಡಿಯಲ್ಲಿ ದಾಖಲಾಗಿದ್ದು, ಸದರಿ ಪ್ರಕರಣದಲ್ಲಿ ತನಿಖಾಧಿಕಾರಿಯಾದಂಥ ಸುರೇಶ್ P. ಸಿಂಗಿ ಇವರು ತನಿಖೆಯನ್ನು ಮಾಡಿ ದೋಷಾರೋಪಣಾ ಪಟ್ಟಿಯನ್ನು ಸದರಿ ನಮ್ಮ ಪೋಕ್ಸೋ ನ್ಯಾಯಾಲಯದಲ್ಲಿ ಸಲ್ಲಿಸಿದ ನಂತರ ಆರೋಪಿಯ ಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಸಾಕ್ಷ್ಯಾಧಾರಗಳು ಮತ್ತು ಕಾಗದ ಪತ್ರಗಳನ್ನು ನ್ಯಾಯಾಧೀಶರು ವಿಚಾರಣೆ ಮಾಡಿ ಒಟ್ಟು 52 ದಾಖಲೆಗಳು ಮತ್ತು 25 ಸಾಕ್ಷಿಗಳನ್ನು ನಾವು ಅಭಿಯೋಜನೆ ಪರವಾಗಿ ನುಡಿಸಿ ಮತ್ತು 8 ಮುದ್ದೆಮಾಲುಗಳ ಆಧಾರದ ಮೇಲಿಂದ ಆರೋಪಿಯಾದಂಥ ಉದ್ದಪ್ಪ ರಾಮಪ್ಪ ಗಾಣಿಗೇರ್, ವಯಸ್ಸು 32 ವರ್ಷ, ಕುರುಬಗೋಡಿ, ಹಾರೋಗೇರಿ ತಾಲೂಕು ರಾಯಬಾಗ್ ಇವನ ಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಮತ್ತು ಈ 3 ವರ್ಷ 10 ತಿಂಗಳ ವಯಸ್ಸಿನ ಅಪ್ರಾಪ್ತ ಬಾಲಿಕೆ ಮೇಲೆ ಈ ಆರೋಪಿಯು ಅತ್ಯಾಚಾರ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಕೊಲೆ ಮಾಡಿ, ಆ ಕೊಲೆ ಮಾಡಿದ ನಂತರ ಕಬ್ಬಿನ ಬೆಳೆಯಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಅದು ತೆಗೆದು ಅಲ್ಲಿ ಹೂಳಿ ಆಕೆ ಮೇಲೆ ಅರ್ಧಂಬರ್ಧ ಶವವನ್ನು ಮುಚ್ಚಿ ಹಾಕಿದ್ದು ಈ ನಮ್ಮ ನ್ಯಾಯಾಲಯದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಆರೋಪಿಯ ಮೇಲೆ ಸಾಕ್ಷ್ಯಾಧಾರಗಳಿಂದ ರುಜುವಾತವಾಗಿದ್ದರಿಂದ ಸದರಿ ನ್ಯಾಯಾಧೀಶರಾದಂಥ ಶ್ರೀಮತಿ CM ಪುಷ್ಪಲತಾ ಇವರು ನ್ಯಾಯಾಧೀಶರು ತೀರ್ಪು ನೀಡಿದ್ದು, ಇದು ಆರೋಪಿಗೆ ಗಲ್ಲು ಶಿಕ್ಷೆ ಮತ್ತು 45,000 ರೂಪಾಯಿ ದಂಡವನ್ನು ವಿಧಿಸಿ ಸದರಿ ನಮ್ಮ ನ್ಯಾಯಾಲಯದ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಇದೊಂದು ಎಚ್ಚರಿಕೆ ಗಂಟೆಯಾದಂಥ ಅಂತ ತಿಳಿದು ಈ ತೀರ್ಪನ್ನು ನಾನು ನಮ್ಮ ಅಭಿಯೋಜನಾ ಇಲಾಖೆಯ ಪರವಾಗಿ ಸ್ವಾಗತಿಸುತ್ತೇನೆ। पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। क्षुल्लक कारणावरून पती पत्नीमध्ये वाद, पतीने केली पत्नीला मारहाण, कुद्रेमणी गावातील ही घटना। मी मुख्यमंत्री असतो तर पोलिसांच्या हातात दिले असते AK-47, देशविरोधी कारवाया करणाऱ्यांना घातल्या असत्या गोळ्या। विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांचे स्फोटक वक्तव्य। दशकांपासून प्रलंबित असलेला सीमावादाचा निर्णय, मराठी भाषिक जनतेला मिळावा न्याय, MES नेत्यांनी केली अजित पवारांना विनंती। बातमीपत्रामध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत रहा KMM मराठी। नमस्कार।